नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन जे आहे ते आक्रमक झालेलं आहे। खरं तर इंदोरा चौकातून हा आंदोलन जे आहे ते विधान भवनावरती धडकणार होतं, मात्र या ठिकाणी इंदोरा चौकामध्ये आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी एकाने अडवलेलं आहे। डबल लेअरमध्ये या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे, मात्र काही आंदोलकांनी बॅरिकेडिंग चढून जे आहे ते वर जाण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळेस पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये एकंदरीत थोडा संघर्ष देखील या ठिकाणी पाहायला मिळाला होता। मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहे ते या ठिकाणी आक्रमक झाले आहे आणि अगदीच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन हा आंदोलन जे आहे ते विधान भवनावरती धडकणार आहे। मात्र त्यापूर्वीच या ठिकाणी आंदोलकांची जे आहे ते अडवणूक पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले आहे आणि ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणचे काही जे दुकान होते त्याचे शटर जे आहे ते तात्पुरत्या स्वतःला एकंदरीत खाली करण्यात आहे। त्यामुळे नक्कीच आपल्या विविध मागण्यांना घेऊन हा निघणारा जो मोर्चा आहे जो आहे तो सध्याला जे आहे ते आंदोलक आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच यावर जे आहे ते आता कशा पद्धतीने जे आहे ते प्रशासन यांच्या मागण्यासंदर्भात निर्णय घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर।